अकोट पोलिसांनी बेकायदा ताब्यात घेतलेल्या एका युवकाच्या खुनाच्या प्रकरणी काल खूप उशिराने गुन्हे दाखल झाले। मात्र त्याच गुन्ह्यात पोलिसांनी मृतकाचे काका जे होते त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं होतं। त्यांना अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि मात्र अद्यापपर्यंत त्या प्रकरणामध्ये 307चा गुन्हा लावण्यात आलेला नाही। पोलिसांनी 3 महिने चौकशी केली। या 3 महिन्याच्या चौकशीमध्ये जो खून झालेला आहे त्या खुनाच्या संदर्भात आणि त्याच्या काकाच्या खून करण्याच्या संदर्भामध्ये जो योग्य कलम लावणे आवश्यक होतं ते लावलेलं नाही। त्याचबरोबर पुरावा नष्ट करणे आणि या खुनाच्या प्रकरणामध्ये आणि खून करण्याच्या प्रयत्नामध्ये पोलिसांना सहकार्य करणारे इतर पोलीस कर्मचारी असतील, खाजगी व्यक्ती असतील, त्या सगळ्यांना सहआरोपी करण्याचं कलम लावणं आवश्यक होतं, मात्र ते सुद्धा लावण्यात आलेलं नाही। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय की ह्या दोन्ही प्रकरणामध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे। 302च्या गुन्ह्याबरोबर पुरावा नष्ट करण्याचे गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजे आणि 307च्या प्रकरणामध्ये त्या सुद्धा गुन्हे दाखल करून जे सहकार्य करणारे आरोपी आहेत त्यांना सहआरोपी करून तातडीने अटक झाली पाहिजे, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। ते होणार नसेल तर पोलिसांच्या विरुद्ध आंदोलन केलं जाईल, याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे।